हसावं की रडावं कळत नाही. का का वय काय माग दिल खुश प्रोग्राम आहे का ना एकदम. रामराम सातारकर आणि बाकीच्यांना जय महाराष्ट्र. मी तुमचा निळूभाऊ. बातम्यामध्ये आणि सोशल मीडियावर नुसता धुराळा उडालाय की आपला कास तलाव ओव्हरफ्लो झालाय. धरण काठोकाठ भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले. मग काय सातारकरांना घरात कसं राहणार. जसं कळालं तसं सकाळी सकाळी मी आमच्या सगुनीला विचारलं, येतेस का घराने. आता सगुना म्हणजे आपली लाडकी गाडी. दुसरं आहेच कोण आपल्याला. तिला मी आणि मला ती. मी जिथं जायचं म्हणेल ती सायलेसरचा आवाज काढत धुक धुक करत नेहमी यायला तयार असते. साताऱ्यातून बाहेर पडून कासचा रस्ता पकडला आणि आजूबाजूला नुसती झाडेच झाडी. डोळ्यांना एवढा गारवा मिळाला की काय सांगू. पाऊस फार मोठा नव्हता, पण ती डोंगरावरून उतरलेली धुक्याची चादर आणि हलकीशी झिरझिर अंगावर झेलताना स्वर्गीय सुख म्हणतात ते हेच. निसर्ग अनुभवताना एक मोठी धाकधूक मनात होती. ती म्हणजे सोबत आणलेला कॅमेरा. पाऊस स्वतःचं काम इमाने बरे करत होता आणि मी कॅमेरा भिजणार नाही या काळजीने सारखा बॅग तपासत होतो. बाकी तयारी करून निघालो होतो म्हणा, पण कॅमेऱ्याची काळजी म्हणजे जीवापेक्षा जास्त जपावं लागतं अशी गत झाली होती. हा रस्ता बघून एक गोष्ट मनाला खूप भावली. रस्ते तेव्हा सुंदर होतात जेव्हा आपण निसर्गाचा हात पकडून त्याचा आदर करतो. विकास करताना झाडांना डोंगरांना हानी पोचणार नाही याची काळजी घेतली की रस्ते आपोआपच सुंदर आणि आल्हाददायी वाटू लागतात. जसजसं आम्ही वर चढत गेलो तसतसं साताऱ्याचा स्वर्ग म्हणून ओळखलं जाणारं कास पठार समोर आलं. काय सांगावं आणि किती बोलावं या जागेबद्दल. पाऊस, दाट धुकं आणि एकांतात नटलेलं कास पठार. ज्यांनी हा थरार आणि शांतता बाईकवर फिरताना अनुभवली आहे ते हा क्षण आयुष्यात कधीच विसरू शकणार नाहीत. थंडगार वारा थेट शरीराला आणि मनाला स्पर्श करून निघून जात होता. साताऱ्यातून साधारण 28 किलोमीटरवर असलेल्या कास तलावापाशी मी पोचलो. संपूर्ण रान धुक्याने व्यापलं होतं. जेव्हा तलावाच्या स्टेपवरून पायऱ्यांवरून पांढरे शुभ्र पाणी खाली कोसळत होतं, तो नजारा आणि पाण्याचा तो नाद मंत्रमुग्ध करणारा होता. पण मंडळी, एक नम्र विनंती आहे. हे दृश्य नजरेत साठवलेलं किंवा कॅमेऱ्यात टिपलेलं बरं. उगाच 2 सेकंदाच्या रीलसाठी, सेल्फीसाठी, हुशारकी मारण्यासाठी त्या वेगवान पाण्यात उतरून जीवावर उदार होण्याची काहीच गरज नाही. शासनाने लावलेल्या बॅरिकेड्स आणि सूचनांचं पालन केलं तर आपली ट्रिप यादगार ठरेल. कारण वेळ सांगून येत नाही हो. तलावाचा रस्ता सध्याच्या कामामुळे थोडा खराब आहे. घाई गडबड नको. कास तलावाकडे येण्यासाठी घाटाई मार्गे दुसरा पर्यायी रस्ता आहे, त्याचाही वापर करू शकता.
कासगावची कमान पार केली की पुढं बांबवली वजराई धबधबा असा बोर्ड दिसतो. हा रस्ता अतिशय घनदाट आणि शांत आहे, पण लक्षात ठेवा आपण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात आहोत. इथं जंगली प्राण्यांचा वावर असतो, त्यामुळे गाडी वाटेत न थांबवता थेट तांबी गाव गाठायचं. मंदिराजवळून लेफ्ट मारायचा. पावसाळ्यात आपली गाडी डांबर सोडून मातीत घालू नका, नाहीतर तिथं चिखलात अडकून बसाल. रस्ता अरुंद आहे, त्यामुळे वर चढणाऱ्या गाड्यांना पहिलं प्राधान्य द्या. बांबवली गावात जाताना तिकीट घरासाठी खिशात कॅश जवळ ठेवा, कारण इथं नेटवर्क खूपच कमी नसतंच. बांबवली गावात पाण्याच्या टाकीजवळ गाडी पार्क केली. हा चालतंय चालतंय ते पहिलं लागेल हा. त्याच्यामध्ये लागेल मग तिकडे मग खाली जायचं. चालतंय. इकडे असं गाडी तिकडे जायची नाही, सरळ जायचं उजव्यात. हो गेलोय मी एकदा मग सत्यवान बरोबर गेलोय. सत्यवान हा जाऊ चालेल. शेंगा वाजते म्हणून या. हो चालेल. तिथल्या स्थानिक हॉटेलात जेवणाची ऑर्डर देऊन जायचं, म्हणजे परत येईपर्यंत गरमागरम जेवण तयार मिळतं आणि वेळही वाचतो. आता सुरू होते साधारण 800 मीटर ते 1000 मीटरची पायपीट. पायपीट कुठली? अहो हेच तर हिलिंग आहे. तर आज मला एक ठिकाण सापडले जे की आपल्या सातारा जिल्ह्यात आणि अवतार मूवीतलं जे शूटिंग झालं होतं मा एवा, हां तेच हे झाड आहे. निसर्गाची शांतता अनुभवत असताना चहूबाजूने लक्ष ठेवावं लागतं. वाटेत झाडांचा कुजलेला पालापाचोळा असतो, तिथेच जळू म्हणजेच लिची आणि साप असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिस्तीत, शांततेत आणि सजग राहून पाऊल टाकायचं. शांतपणे चाललात तर शेकरू म्हणजे मोठी खार, माकडे आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाची मेजवानी अनुभवायला मिळेल. पायपिटीच्या शेवटच्या टप्पा उतरताना अचानक समोर येतो भारतातील सर्वात उंच धबधब्यापैकी एक असलेला बांबवलीचा वजराई धबधबा. हसावं की रडावं कळत नाही. का होय काय माग दिल खुश प्रोग्राम आहे का ना एकदम.
त्या ढगांच्या आडून थेट स्वर्गातून खाली कोसळणाऱ्या पाण्याच्या अजस्त्र धारा पाहून अंगावर काटा येतो. निसर्गाची ही किमया पाहून तोंडातून आपोआप शब्द निघायचे बंद होतात. समोर 3 टप्प्यात पडणाऱ्या पांढऱ्या शुभ्र धारा, त्याचा गगनभेदी आवाज कानात आणि मनात घर करून जातो. जिथे पायऱ्या संपतात तिथूनच धबधबा पूर्णपणे दिसतो. त्याच्या पुढे जाण्याचं धाडस करू नका. तिथे बॅरिगेट्स ओलांडणं म्हणजे स्वतःहून संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे. निसर्गाचा आनंद घ्या, पण सुरक्षित राहून. तर मंडळी, निसर्गाचं हे अथांग रूप, ती धुक्याची धुलई आणि वजराईचा हा पांढरा शुभ्र प्रवाह मनात साठवून आता मी निघालोय तृप्त होऊन माघारी. आणि हो, गावात दिलेली जेवणाची ऑर्डर माझी वाट पाहत असेल. निसर्ग आपल्याला खूप काही देतो. आपल्याला फक्त एकच करायचंय, तो सुंदर आहे तो सुंदरच ठेवायचा आहे. आजची आपली ही भटकंती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुमच्या NUV भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर वाटेवर. तोपर्यंत निसर्गाचा आनंद घ्या, स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.